Hello, students. Today we are going to see in accountancy subject in a topic number 2, final accounts of not for profit concern. So, in this topic, we have to see the treatment of salary in income and expenditure account and in balance sheet. Not only salary but any type of expenses. We have taken example as a salary, payment of salary. So payment of wages, payment of office rent, printing, whatever the expenses are paid. So the treatment of revenue expenses, not only salary, but treatment of revenue expenses paid during the year. So what adjustments are to be done with actual payment of that expenses? So here we have taken the head of expenses as salary, and your opening balance sheet is given. Balance sheet as on 31st March 2012. 31 मार्च 12चा 31 मार्च 12चा बॅलन्स शीट दिलेला आहे. बघा 31 मार्च 12ला लायबिलिटीजला काय म्हटले, आउटस्टँडिंग सॅलरी. 31 मार्च 12. आता 31 मार्च 12 हे प्रिव्हियस इयर आहे. आणि खाली बघा रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2013. सो करंट इयर इज 2012-13 and previous year is 11-12 and next year 13-14. So while solving the adjustment towards any receipts or income, first of all we have to see which year is of previous year, what is current year and what is the next year. So in this problem 2011-12 is the previous year. So in the previous year, on the asset side, liabilities and on the asset side, prepaid salary is given 3,000. So prepaid salary is given 3,000 means in the previous year, we paid advance salary. Payment was made in the previous year, but this payment is expenditure of current year. पेमेंट गेल्या वर्षी केलेला आहे, पण ती प्रीपेड आहे. याचा अर्थ पुढील वर्षाचा खर्च, याचा अर्थ 13चा तो सॅलरीच्या हेडखाली खर्च आपल्याला दाखवावा लागणार आहे. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला आपण काय केलं, ॲडव्हान्स सॅलरी दिली म्हणून ते आपण ॲसेटला दिलेली आहे, पण ॲडव्हान्स दिल्याचा अर्थ तो त्या वर्षाचा खर्च नाही आहे. पेमेंट गेल्या वर्षी केलेला आहे, पण खर्च तो 12-13मध्ये दाखवावा लागणार आहे. ॲट द सेम टाईम ऑन द liability side, outstanding salary rupees 2,000. So it is our liability. म्हणजे इथं आपल्याला एखाद्या कर्मचाऱ्याची सॅलरी 2,000 रुपये द्यायची आहे. आता प्रॉब्लेममध्ये आपण असं घेतलेलं आहे, असं शक्यतो होत नाही. म्हणजे ॲडव्हान्स आहे आणि आउटस्टँडिंग पण आहे, पण तरीसुद्धा आपण प्रॉब्लेम इथे घेतलेला आहे. ॲडजस्टमेंटसाठी फक्त सर्व असं घेतलेलं आहे आपण. 31 मार्च 12ला आउटस्टँडिंग सॅलरी, ओपनिंग बॅलन्स शीट 31/3/12चा बॅलन्स शीट दिलेला आहे. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट आणि खाली 2 ॲडजस्टमेंट आहेत. सर्वसामान्यपणे असाच प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारले जात असतात. ओपनिंग बॅलन्स शीट, रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट आणि ॲडजस्टमेंट. इथं आपण फक्त एकच हेड घेतलेला आहे, सॅलरी. ओपनिंग बॅलन्स शीटला म्हणजे गेल्या वर्षाची आपली एक लायबिलिटी आहे, सॅलरी 2,000 द्यायची आहे. बघा 2,000 सॅलरी द्यायची आहे. 3,000 सॅलरी ॲडव्हान्समध्ये दिलेली आहे. म्हणजे एक ॲडव्हान्स पेमेंट आहे आणि दुसरं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आणि करंट इयर्सच्या रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटला पेमेंट साईडला काय म्हटले बघा, बाय सॅलरी रुपीज 25,000 आणि कौसामध्ये म्हटले इन्क्लुडिंग प्रिव्हियस इयर्स सॅलरी. म्हणजे 12-13 या वर्षामध्ये पेमेंट, याचं पेमेंट साईड याचा अर्थ काय, पेमेंट केलेलं आहे. 12-13 या म्हणजे करंट इयरमध्ये सॅलरी हेड खाली टोटल पेमेंट किती केलं आहे, 25,000. टोटल पेमेंट किती केलेलं आहे,
25,000. गेल्या वर्षी सॅलरी किती द्यायची आहे? 2,000. आणि ॲडव्हान्समध्ये किती दिलेली आहे? 3,000. आणि खाली अजून 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहे. कोणत्याही एका एक्सपेंडिचरला जास्तीत जास्त 4 ॲडजस्टमेंट येऊ शकतात. ओपनिंग बॅलन्स शीटला 2 आहे तिथं आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये 2 दिलेलं आहे बघा. काय म्हटलं खाली? पहिली ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 2012-13 मीन्स फॉर करंट इयर. 12-13ची अजून सॅलरी 5,000 द्यायची आहे. प्रत्यक्ष पेमेंट किती केलं आहे? 25,000 पेमेंट केलेलं आहे या वर्षभरामध्ये. 12-13 या आर्थिक वर्षामध्ये सॅलरी हेड खाली 25,000 पेमेंट केलेलं आहे. परंतु खाली एक ॲडजस्टमेंट काय म्हटलं बघा, आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 12-13 दॅट इज फॉर करंट इयर इज ₹5,000. या वर्षाची 5,000 रुपये सॅलरी अजून द्यायची आहे. मग द्यायची आहे म्हटल्यानंतर दिलेल्यामध्ये ते ॲड करायला लागणार आहे. अजून द्यायचे आहेत 5,000, मग तो पण खर्च आपल्याला यावर्षी दाखवावा लागणार आहे. ते आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला तेच आपल्याला तयार करायचं आहे. आणि खाली काय म्हटलं परत, सॅलरी इन्क्लूड्स, म्हणजे या 25,000मध्ये इन्क्लूड्स पेड इन ॲडव्हान्स फॉर द नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षासाठी 2,000 दिलेले आहेत. पुढल्या वर्षासाठी 2,000 ॲडव्हान्स दिलेला आहे आणि या वर्षाचे आउटस्टँडिंग 5,000 आहेत. इथे आउटस्टँडिंग आणि ॲडव्हान्स दोन्ही आहे. गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग, या वर्षाचं आउटस्टँडिंग. गेल्या वर्षाचं प्रीपेड, या वर्षाचं प्रीपेड. यापेक्षा वेगळा कुठलाही ॲडजस्टमेंट कुठल्याही खर्चाला किंवा इव्हन कोणत्याही इन्कमला असत नाही, रिसिटला असत नाही. सबस्क्रिप्शन आपण ऑलरेडी डिस्कस, वी हॅव सॉल्व द एक्झाम्पल. सो लाईक दॅट the adjustment about the expenditures are also to be done. So after studying carefully, we should prepare income and expenditure account and balance sheet. So with these 3 information, खाली काय म्हटलं बघा, show treatment of salary in income and expenditure account and balance sheet. आता यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, आता एक्सपेंडिचरमध्ये डेबिट साईडला असणार आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सॅलरीची ट्रीटमेंट कशी करायची आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला त्याची ट्रीटमेंट कशी करायची, की तिथं कोणते आयटम येतील आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसं येईल हे आपल्याला त्या ठिकाणी आता बघायचं आहे. हे बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. एक्सपेंडिचर तर डेबिट क्रेडिट लिहायचं राहिले, पण डेबिट म्हणजे एक्सपेंडिचर अँड क्रेडिट द इन्कम. काय म्हटलं बघा, टू सॅलरी इनर कॉलममध्ये काय लिहिलं आहे, टू सॅलरी पर 25,000. आता हे 25,000 कुठले, तर पेमेंट साईडचं बघा. इकडे बाय सॅलरी म्हटले, रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरीचे 25,000 म्हटलेलं आहे. हे 25,000 इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला इनर कॉलममध्ये 25,000 घेतलेले आहेत. आता या 25,000मध्ये या 4 ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. टोटल पेमेंट 25,000 केलेलं आहे. मग या 25,000मध्ये गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये बघा जे 2,000 आउटस्टँडिंग आहेत ते पण इन्क्लूड केलेलं आहेत. मग गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग होतं म्हणजे गेल्या वर्षी देणं होतं ते या 25,000मध्ये इन्क्लूड आहे. मग हे 2,000 रुपये या वर्षाचा खर्च नाही आणि म्हणून दिलेल्या 25,000 सॅलरीमधून हे 2,000 वजा करावे लागतील. आणि म्हणून आपण इथं काय म्हटलं बघा, लेस आउटस्टँडिंग सॅलरी फॉर प्रिव्हियस इयर. टोटल पेमेंट ऑफ ₹25,000 वी हॅव टू डिडक्ट आउटस्टँडिंग सॅलरी फॉर प्रिव्हियस इयर. गेल्या वर्षाचं देणं होतं ते यावर्षी दिलेलं आहे, त्यामुळे हे 2,000 आपण वजा केले. अजून काय वजा करायला लागणार आहे, तर 2 नंबरची खाली ॲडजस्टमेंट दिलेली आहे. सॅलरी इन्क्लूड्स पेड इन ॲडव्हान्स फॉर द नेक्स्ट इयर. तर या 25,000मध्ये पुढल्या वर्षासाठी जो ॲडव्हान्स सॅलरी दिली आहे एका एम्प्लॉईला 2,000 ते सुद्धा त्या 25,000मध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग होतं तेही वजा करावं लागेल आणि या वर्षी जे ॲडव्हान्स सॅलरी केलेली आहे, किती ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे, 2,000. म्हणजे गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग 2,000 होतं आणि या वर्षाचं ॲडव्हान्स सॅलरी किती पेड केलेली आहे, 2,000. प्रीपेड सॅलरी, करंट इयर्स प्रीपेड सॅलरी 2,000.
म्हणजे यावर्षी पेड केली पण प्रीपेड आहे. सो दिस 2000 इज नॉट एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर. हे 2000 रुपये पुढल्या वर्षासाठी आहेत आणि म्हणून एक्सपेंडिचरला ते 2000 दिसणार नाहीत. म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी फॉर प्रिव्हियस इयर 2000 आहे आणि ॲडव्हान्स सॅलरी पेड इन द करंट इयर 2000. सो दिस 2000 अँड 2000 4000 आर डिडक्टेड फ्रॉम 25,000. सी इयर इन इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट एक्सपेंडिचर साईडला डेबिट साईडला सॅलरीमधून दोन फिगर आपण वजा केल्या. कोणत्या फिगर वजा केल्या? आउटस्टँडिंग सॅलरी फॉर प्रिव्हियस इयर अँड ॲडव्हान्स सॅलरी फॉर नेक्स्ट इयर. 4,000 are deducted, so 21,000. So in the inner column, because we have to make two additional adjustments, which see prepaid salary in the previous year. ॲसेट साईडला बघा, ओपनिंग बॅलन्स शीट जर दिलेलं आहे, या ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला जे दिलेलं आहे प्रीपेड सॅलरी. सो प्रीपेड सॅलरी किती आहे? 3,000. गेल्या वर्षी पेमेंट केलेलं आहे. गेल्या वर्षी ॲडव्हान्समध्ये सॅलरी दिलेली आहे. जे पेमेंट गेल्या वर्षाचं आहे पण तो एक्सपेंडिचर या वर्षात दाखवावा लागेल की जो या 25,000मध्ये इन्क्लूड केलेला नाही. मग या 25,000मध्ये गेल्या वर्षाची ॲडव्हान्स सॅलरी ही ॲड करावी लागेल. परत बघा, पेमेंट किती केलं आहे? 25,000. पण 25,000 यंदा पेमेंट केलेलं आहे. पण तसंच सॅलरीसाठी गेल्या वर्षी पेमेंट केलेलं आहे प्रीपेड सॅलरी 3,000. So this 3,000 is to be added into the actual payment of salary during the current year. So this 3,000 to be added. See here we have added. Add advance salary in the previous year. PY short form दिलेला पण advance salary in previous year 3,000. Advance salary in previous year rupees 3,000. And आणि कुठला खर्च ॲड करायला लागेल? या वर्षाचं आउटस्टँडिंग आहे. पेमेंट 25,000 केलेलं आहे पण एक नंबरला ॲडजस्टमेंट काय म्हटलं बघा, आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 2012-13 दॅट इज फॉर करंट इयर. या वर्षासाठीची सॅलरी 5,000 अजून द्यायची आहे. मग हे 5,000 ॲड करावं लागतील. म्हणजे आउटस्टँडिंग फॉर करंट इयर अँड ॲडव्हान्स पेड इन द प्रिव्हियस इयर. These two amounts are added into the actual payment of salary rupees 25,000. Actual payment during the year किती आहे? 25,000. पण गेल्या वर्षी प्रीपेड किती आहे? 3,000. हे 3,000 ॲड होतील. आणि एक नंबरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर 5,000. सो दिस 5,000 आर ऑल्सो टू बी ॲडेड इन टू द अमाऊंट ऑफ ॲक्च्युअल पेमेंट ऑफ सॅलरी दॅट इज इन 25,000. So advance salary in the previous year 3,000, outstanding salary for the current year 5,000. So 3 plus 5, 8,000 are added in 21,000. So like that 29,000 is actual expenditure to be incurred in the current year 2012-13. 2012-13 या सालामध्ये अंडर हेड सॅलरी खाली आपणाला 29,000 रुपये खर्च दाखवावा लागेल. पेमेंट 25,000 केलं. या 25,000मध्ये 4 ॲडजस्टमेंट आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागल्या. परत बघा काय काय केलं आहे. गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग आणि या वर्षाचं ॲडव्हान्स काय करायचं? लेस करायचं. गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग आणि या वर्षी ॲडव्हान्स पेमेंट केलं. या दोन फिगर वजा केल्या आणि ॲड काय केलं? Advance salary in a previous year and outstanding salary of current year. Advance salary in previous year and outstanding salary for current year 3 आणि 5 8,000 ॲड केले. अशा प्रकारे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला अंडर हेड ऑफ सॅलरी अमाऊंट कम्स रुपीज 29,000. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सॅलरीचे ट्रीटमेंट अशा प्रकारे 4 ॲडजस्टमेंट करून त्याचा नेट इफेक्ट जो आहे हा आउटर कॉलमला आपल्याला अशा प्रकारे दाखवता येईल. आता पुढे त्यांनी काय सांगितलं? क्लोजिंग बॅलन्स शीट करायचं सांगितलेलं आहे. क्लोजिंग बॅलन्स शीटला कसं दिसेल? जसं 31/3/12ला सी इयर 31/3/12 जसं 31/3/12चं आउटस्टँडिंग किती होते? 2,000. तर 31/3/13चं आउटस्टँडिंग किती आहे? 5,000 आहे बघा. ते बघा 5,000.
एक नंबरची ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे, आउटस्टँडिंग म्हणजे काय, देणं आहे, लायबिलिटी आहे. तर या वर्षाची लायबिलिटी किती आहे, 5,000. या वर्षाची सॅलरी किती द्यायची आहे, 5,000. ही आपली 31/3/13ची लायबिलिटी आहे. आणि यावर्षी ॲडव्हान्स पेमेंट किती केलेलं आहे ते दिलेलं आहे पहिल्याच्या याच्यामध्ये. 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, सॅलरी इन्क्लूड्स पेड इन ॲडव्हान्स फॉर द नेक्स्ट इयर. इन करंट इयर वी पेड ॲडव्हान्स सॅलरी ₹2,000. ॲडव्हान्स पेड केलं तर फॉर नेक्स्ट इयरच असतं. वॉट एवर ॲडव्हान्स इज पेड और ॲडव्हान्स इज रिसिव्ड, सो दॅट इज फॉर नेक्स्ट इयर. Advance salary paid during the year 2000 means payment is made during the current year, but it was for the next year 2000. मग हे 2,000 रुपये आपण पुढल्या वर्षासाठी खर्च केलेला आहे. म्हणजे आपलं हे कुठं दिसेल, या वर्षाच्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसेल ॲडव्हान्स सॅलरी. लायबिलिटी किती आहे, लायबिलिटीला किती असतील, आउटस्टँडिंग सॅलरी 5,000 देणं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1 कुठे दिसेल, क्लोजिंग बॅलन्स शीटला 31/3/13ची बॅलन्स शीट जी आपण करणार त्या बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सॅलरी 5,000 आणि ॲडव्हान्स सॅलरी किती दिसणार, 2,000. सो रीड केअरफुली, लिसन केअरफुली दिस व्हिडिओ, then you should clearly understood how the treatment of any expenses is to be made, how the recordings are to be done on the expenditure side of income and expenditure account, and how it should be shown in the closing balance sheet. Thanks.